हा जो ॲक्सिडेंट झाला याला हे बस चालक आहेत हे अति फास्ट चालत आहेत। रस्ता चालू चांगला झाला का यांनी फास्ट चालत याला ब्रेक दाबायला सुद्धा कळत नाही आणि त्याच्यामुळं झालेल्या रस्त्याच्या कडेच्या लोकांचा ॲक्सिडेंट झाला। पुढं रोज शाळेचा टायमिंग होतं, मुलं चालली होती आणि त्याच्यामुळं ती क्रोझरला ठोकली रस्त्याच्या बाजूला उभी असणाऱ्या आणि ते भिंतीला सुद्धा घराची भिंत सुद्धा पाडली यांनी। हा मग हे शिकाऊ ड्रायव्हर यांच्याकडे सगळे म्हणून हे घडल्यात गोष्टी। जो ॲक्सिडेंट झाला त्याला कारणीभूत हे रस्त्याचे खड्डे, मग याच्यावर नियंत्रण नाही लोकांचं असं मला म्हणायचंय। त्याच्यामुळं तो गुंडीपाठा तुटला आणि म्हणून जे महिला रस्त्याच्या कडेने चालली होती तिला एसटीनं धडक देऊन गटारात हे झालं। पुढं घरात नाव नका सांगू मला बोल। हॅलो, मी पांडुरंग हरिभाऊ वळती, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथील रहिवासी असून मी भोकरी फाट्यावर दूध अमोल डेअरी दूध घालायला रोज जात आहे, परंतु इथं पाईपलाईनचे खड्डे असल्यामुळे मला गाडी बाजूने घ्यायला लागती। पण शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीला सांगून कंटाळा आलाय। जे अशा घटना घडतात या पाईपलाईनमुळे घटना झाल्यात, तरी ग्रामपंचायतीने या पाईपलाईनचा लवकरात लवकर विचार करावा आणि महामंडळ बी फार 110च्या स्पीडनं चालत आहे आणि शिकाऊ ड्रायव्हर लावतात, त्यामुळे इथं काही चालत नाही। बारकाली पोरं येतात, आमच्या गाड्या जर मोटरसायकल असतात आम्ही गटारात उतरतो इष्टी पाहिली आहो, कारण यांचं भ्याव वाटत आहे। त्यामुळे ना ते महामंडळाने याचा विचार करावा आणि ग्रामपंचायतीने या पाईपलाईनचा विचार करावा, नाही तर मग मी स्वतः संध्याकाळी पार आणि एवढ्या पाईपलाईन फोडूनच टाकी। कोणाला गुन्हा माझा दाखल करायचा असेल तर करू शकता। किसन गणपत बोर यांची मंडळी वच्छला किसन बोर ही इष्टी खाली जागेवर गेलेली आहे, तरी महामंडळाकडून किंवा शासनाकडून यांना लवकरात लवकर भरपाई मिळावा, जास्त जास्त मिळावा आणि अख्खं घर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्याच्यात विठ्ठल गेनगाव वाळू यांची क्रुझर फार चिपलेली आहे आणि घरे बी सकाराम वाळून यांचं घरे बी उद्ध्वस्त झालेलं आहे, तरी शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावा। हा जो ॲक्सिडेंट झाला याला हे बस चालक आहेत हे अति फास्ट चालत आहेत। रस्ता चालू चांगला झाला का यांनी फास्ट चालत याला ब्रेक दाबायला सुद्धा कळत नाही आणि त्याच्यामुळं झालेल्या रस्त्याच्या कडेच्या लोकांचा ॲक्सिडेंट झाला। पुढं रोज शाळेचा टायमिंग होतं, मुलं चालली होती आणि त्याच्यामुळं ती क्रोझरला ठोकली रस्त्याच्या बाजूला उभी असणाऱ्या आणि ते भिंतीला सुद्धा घराची भिंत सुद्धा पाडली यांनी। हा मग हे शिकाऊ ड्रायव्हर यांच्याकडे सगळे म्हणून हे घडल्यात गोष्टी। जो ॲक्सिडेंट झाला त्याला कारणीभूत हे रस्त्याचे खड्डे, मग याच्यावर नियंत्रण नाही लोकांचं असं मला म्हणायचंय। त्याच्यामुळं तो गुंडीपाठा तुटला आणि म्हणून जे महिला रस्त्याच्या कडेने चालली होती तिला एसटीनं धडक देऊन गटारात हे झालं। पुढं घरात बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।